हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू कुकिंग तडका. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे गरमागरम शेवया. ती सोप्या, अगदी साध्या आणि एकदम टेस्टी बनतील अशा. चला तर आपण साहित्य बघू. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, हिरवी मिरची. इथे तुम्ही हिरवे वाटाणेसुद्धा घेऊ शकतात आणि तुम्हाला आवडत्या भाज्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता. कढई गरम करत ठेवायची. त्यामध्ये तेल टाकून आपण साधारण फोडणी देतो तशी मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरची, तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा घालायचा. इथे मी कांद्यात थोडंसं मीठ टाकते जेणेकरून कांदा लवकर परतला जाईल. कांदा छान परतल्यानंतर आपण टाकलं आहे इथे टोमॅटो. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एका दुसऱ्या टोपामध्ये गरम पाणी करून मग टाकलं तरी चालेल, पण मी इथे डायरेक्ट गरम पाणी टाकते. त्यानंतर इथे मी टाकले आहे मसाला, हळद, धना पावडर, त्यानंतर मॅगी मसाला आणि त्यानंतर झाकण ठेवून छान तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. तुम्ही बघू शकता इथे टोमॅटोला छान तेल सुटलंय. पाणी आता इथे पाण्याला छान उकळी घ्यायची. उकळी आल्यानंतर त्यात शेवया घालायच्या. फार जास्त वेळ लागत नाही, 10 मिनिटात शेवया शिजतात. शेवया टाकल्यानंतर आपण थोड्या वेळ झाकण ठेवायचं. पूर्ण कव्हर नाही करायचं, नाहीतर बाहेर उतू जाणार. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर सुपी आवडत असतील तर जास्त पाणी घाला. माझ्याकडे सगळ्यांना सुपीच आवडतात म्हणून मी जास्त पाणी घालते. आपण फोडणीत मीठ घातलेलं आहे त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ टाका आणि गरमागरम सर्व करा. बाय.